Hello student, welcome to online study by Boite sir. In last lecture we have studied superposition of wave, types of wave, progressive wave and its characteristics. आपण मागच्या लेक्चरमध्ये वेव्ह म्हणजे काय, वेव्हचे कॅरेक्टर्स, डिफरंट टर्म वेव्हशी रिलेटेड आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि त्याची कॅरेक्टर बघितली. Today we will discuss about reflection of the wave. Before starting the reflection of wave, I just remind you there are two types of the waves: longitudinal waves and transverse waves. वेव्हचे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार असतात, ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्स. आता हे वेव्ह प्रकार कसे प्रकार, these two types are according to the how the vibration of the particle, direction of vibration of particle and direction of propagation of wave. Just I repeat here once again. Suppose this is the direction of vibration of particle and this is the direction of propagation of wave. Then these waves are called as transverse waves. The particles are vibrate up and down and the waves are goes in this direction. हे पार्टिकल वर खाली करतात या दिशेने आणि वेव्ह ह्या दिशेने जातात, यांना ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात. अँड सेकंड, यू नो दॅट द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह, बोथ ऑफ देम आर पॅरलल टू इच अदर. बघा, ही जर डायरेक्शन असेल व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलची तर प्रोपगेशनची हीच डायरेक्शन असते. These waves are called as the wave in which direction of vibration of particle and direction of propagation of wave parallel to each other are called as longitudinal waves. I just show only the here transverse waves. Transverse wave is alternately divided convex part and concave part. Convex part of the wave is called as crest and concave part of the wave is called as the trough. Now see here, single part, the crest, is called as the wave pulse. As you know that when the stone is dropped in the surface of water, then water at that point is displaced. That small type of small duration, the part of wave is called as wave pulse. बघा, ह्याला वेव्ह पल्स म्हणतात. कॉन्व्हेक्स, नुसता कॉन्व्हेक्स पार्टच्या वेव्हला काय म्हणतात, वेव्ह पल्स, किंवा नुसत्या ट्रफला काय म्हणतात, वेव्ह पल्स. नाउ वी हॅव टू सी द रिफ्लेक्शन. व्हेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू द अनादर मीडियम. बघा, म्हणजे वेव्ह हवेमधून निघाला तर पुन्हा पाण्यामध्ये जाणार आहे किंवा हवेमधून निघाला तर भिंतीवर थडकलेले आहे. When progressive wave traveling from one medium to the another medium comes back into the original medium by different intensity and energy. आता शब्दशः तुम्हाला हा अर्थ व्याख्याचा बघा, तुम्हाला समजतोय का. एक साधं सिंपल उदाहरण आहे. आपण पळत पळत निघालो आणि भिंतीला धडकले, परत येणार मागे. मागे आपण तसंच येतोय का, नाही येणार. कारण का, एकतर आपल्या डोक्याला लागलं असेल, हाताला लागलं असेल, पायाला लागलं असेल, आपली इंटेन्सिटी बदललेली असते, आपल्या शरीराचं टेम्परेचर. सेम लाईक दॅट, जेव्हा वेव्ह एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातात तेव्हा त्या परत येतात आणि परत आल्यानंतर त्यांची इंटेन्सिटी आणि एनर्जी याच्यात फरक असतो. यालाच रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह म्हणतात. वेन द वेव्हज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू द अनादर मीडियम comes back into the original medium with different intensity and energy. This reflection is depending upon what type of medium is there. There are two types of the medium: denser medium and rare medium. Denser medium, rigid medium. The particles are not free to vibrate. Denser medium, rigid. म्हणजे बघा, आता हा जो डस्टर आहे याचा हा माझ्या पोटांकरता किंवा खडू करता हे काय झालं, रिजिड. याच्यामध्ये हे हलत नाहीत डस्टरचे पार्टिकल व त्यांच्यामध्ये डिस्टन्स पडत नाही, हे रिजिड मीडियम. आणि रेअर मीडियम, रेअर मीडियम वेअर द पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर फ्री टू व्हायब्रेट.
आता आपण साधं उदाहरण बघणार आहे डेन्सर अँड रेअर मीडियमचं. समजा एखादी लोखंडी सळी घेतलेली आहे आपण आणि त्याला दोरा बांधलेला आहे. ही जी सळी आहे ती त्यासाठी ह्या दोऱ्यासाठी ही सळी काय करते, डेन्सर मीडियमचं काम करते. पण जर ह्या सळीवरती आपण एखादी रिंग टाकली आणि त्या रिंगला दोरा बांधला आणि ती रिंग जर व्हायब्रेट होत असेल अबाउट द ॲक्सिस ऑफ दिस रॉड, तर त्या रिंगला काय म्हणतात, रेअर मीडियम. रेअर मीडियम इज दॅट मीडियम वेअर पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर फ्री टू व्हायब्रेट. आपण रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स बघणार आहोत, ट्रान्सव्हर्स वेव्स पहिल्यांदा बघणार आहोत. वी कॅन सी फर्स्ट, प्रथम आपण रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्स बघणार आहोत 3 एक्झाम्पलच्या मदतीने. सी हियर, फर्स्ट एक्झाम्पल. स्ट्रिंग AB is tied to the rigid support. String AB tied to the rigid support. Now see here, this is the denser medium. When string is plugged at the point A, or we can given the jerk, आपण इथं असा झटका मारला की ओढलं किंवा आपण स्ट्रिक केलं, काय होतं, the waves are set up along the string. अशा वेव्स सेटअप होतात बघा, क्रेस्ट ट्रप. बट हिअर वी जस्ट ओनली शो द वेव्ह पल्स. इथं आपण फक्त वेव्ह पल्स दाखवले आहे, पूर्ण वेव्ह दाखवलेली नाही. पूर्ण वेव्ह दाखवली तरी चालते, फक्त तुम्हाला जर समजण्यासाठी इथं काय दाखवलं आहे, वेव्ह पल्स. हिअर द स्ट्रिंग AB इज टाइड टू द metal rod, that is denser medium. When string is given the jerk at point A, the transverse wave set up along the string and travels toward the point B. At point B, what happens? The particles at point B, at the point B, particles of the string try to move upward. But point B is the rigid support. And due to that, according to Newton's third law, all these molecules have reaction and the molecules are pulled downwards, and therefore the wave is reflected. When crest is incident, wave is reflected as crest. आता इथे बघा काय होते, ही जी वेव समजा अशी आहे ती पूर्ण अशी खाली होते. किती अंशामध्ये बदलते तुम्हाला डोळ्याने दिसेल, 180 अंशामध्ये. The phase changes by pi radian. When crest is incident on denser medium, is reflected as trough and phase changes by pi. This is the first example. The second example, same string AB. There is a small ring on the rod which is moved vertically up and down. When jerk is given at point A, transverse wave set up along the string and the ring is moved upward, and therefore from this denser medium, when crest is incident on the rare medium, it is reflected as crest. As crest is reflected as crest, there is a no change in phase. तुम्हाला दिसेल काय फेज मध्ये फरक झाला, काय त्याच्या ह्याच्यात बदल झालेला नाही. जशी क्रेस्ट इन्सिडेंट झाल्या अगदी बरोबर तशीच्या तशी क्रेस्ट रिफ्लेक्ट झाल्या. दिस इज फ्रॉम रेअर मीडियम. रेअर मीडियम व्हाय, बिकॉज दीज आर पार्टिकल्स आर फ्री टू व्हायब्रेट. बघा ह्याला डेन्सर मीडियम का म्हटलं ह्या रॉडला, बिकॉज हिअर मॉलिक्युल्स ॲट पॉइंट बी आर नॉट फ्री टू व्हायब्रेट. इथं मॉलिक्युल्स हालत नाहीत, एकदम फिक्स आहे. हा रिजिड सपोर्ट आहे ना. हा रेअर मीडियम आहे का, ही रिंग अशी वर खाली हलते. दोरीला आपण ज्यावेळेस जर्क देतो त्यावेळी रिंग सुद्धा वर येते, म्हणून क्रेस्ट सारखीच रिफ्लेक्ट होते. यावेळी मात्र फेज मध्ये कुठलाही चेंज होत नाही. द क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट. थर्ड एक्झाम्पल. ही 2 एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेत का? एका ठिकाणी आपण डेन्सर मीडियम वापरलंय, एका ठिकाणी आपण रेअर मीडियम वापरलंय. डेन्सर मीडियम मध्ये क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ अँड फेज चेंजेस बाय पाय. When transverse wave incident on the rare medium,
crest is reflected as crest and there is no phase change. Now see here, third example. The string is made up of two different metals. The string A is very thick and string B is the light, connected at point O. String A is thick and string B is light. बघा, A ही स्ट्रिंग हेवी आहे आणि B ही स्ट्रिंग थिक आहे. इथे A is acts as denser medium and B is acts as rare medium. When transverse waves set up along the string A, these waves goes up to the point O, and this is the thin wire acts as rare medium, and therefore when this wave is reflected, crest is reflected as crest. बघा, आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये बघितलंय, when transverse waves incident on rare medium, हे रेअर झालं. थिक वायर ही डेन्सर झाले आणि थिक वायर ही रेअर झाली. डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये वेव्ह इन्सिडेंट झाल्यामुळे देयर इज नो फेज चेंज अँड क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट. सिमिलरली पार्ट 2, इथे आपण ए मधून वेव्ह आपण इन्सिडेंट केले होते. इकडे आपण काय करणार आहे, बी मध्ये वी कॅन गिवन जस्ट ॲट पॉइंट बी. This is the rare medium and the wave is incident on denser medium. जसं तुम्ही बघितलेलं आहे, जेव्हा रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह इन्सिडेंट होतात तेव्हा फेज चेंजेस पाय न होतो and crest is reflected as trough. Same happens here. Crest is reflected as trough. आता पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या एक्झाम्पलला घेतला आपण, तर काय फरक आहे. पहिलं एक्झाम्पल, वेव्ह ट्रान्सव्हर्स वेव्ह स्टार्टिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. दुसरं एक्झाम्पल काय घेतलं आपण, द वेव्ह आर इन्सिडेंट फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. मग तिसरं एक्झाम्पल काय आहे, आपण एकाच स्ट्रिंगचे दोन भाग केलेले आहेत आणि त्या पॉइंट ओ ह्या ठिकाणी तोडलेले आहेत. स्ट्रिंग ए हे डेन्सर मीडियम म्हणून ऍक्ट करतं आणि स्ट्रिंग बी हे रेअर मीडियम म्हणून ऍक्ट करतं. आता तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल. बघा, इथं डायरेक्शन सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. बघा, वेव्हच्या डायरेक्शन दिसत आहेत तुम्हाला. दिस इज द डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट वेव्ह. वेव्ह वेलॉसिटी या दिशेने आहे. रिफ्लेक्ट झाल्यावर काय होतं बघा, वेव्ह वेलॉसिटी या दिशेने येते. म्हणजे रिफ्लेक्शन मध्ये काय काय होतं बघा, व्हेन लॉन्जिट्युडिनल ट्रान्सव्हर्स वेव्ह इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम, crest is reflected as crest or trough is reflected as trough. Phase changes by pi and the wave velocity is reversed. From these three examples we conclude these three. जे आता मी तुम्हाला सांगितलं ते सांगितलं. बघा काय काय सांगितलं. जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह डेन्सर मीडियमवर इन्सिडेंट होतात तेव्हा crest is reflected as crest or trough is reflected as trough. Phase changes by pi and wave velocity is reversed. दुसरं काय सांगितलं, when transverse wave incident on rare medium, crest is reflected as crest or trough is reflected as trough. No change of phase. आणि तिसरं एक्झाम्पल हे दोन्हींचं मिळून एक आहे. तर तुम्हाला आता लॉन्जिट्युडिनल रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह लक्षात आला असेल. आता आपण पुढचा भाग बघूया.
रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बघा आता इकडे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह याच्यामध्ये काय फरक असतो तुम्हाला मी सांगितलंय. मीडियम इज अल्टरनेटली डिवायडेड इनटू क्रेस्ट अँड ट्रफ in transverse wave and in longitudinal waves medium is divided in two parts, compression and rarefaction. In the longitudinal wave pressure and density of the medium changes. When pressure is maximum, what happens? Particles of the medium are collected, and when pressure is minimum, particles of the medium are separated. यू नो दॅट. आधी साधं उदाहरण घ्या. तुम्ही एकमेकाला असं ढकलून गर्दी करायला लागला, एकमेकावर प्रेशर सगळं असं गच्च होतं. दरवाजाचा रस्ता बारीक आहे आणि तुम्ही एकदम बाहेर निघाला सगळे स्टुडंट, काय होईल सांगा? सगळ्यांची एकदम गर्दी होईल आणि तिथंच तुमचे सर आलेले आहेत. सगळे तुम्ही प्रेशर रिलीज झालं बघा सगळ्यांचं. कुणी पुढे ढकलायला नाही, एक ओळीने जाईल. म्हणजे पार्टिकल्स काय होतील? सेपरेट होतील. जिथं पार्टिकल्स कलेक्ट होतात त्याला कॉम्प्रेशन म्हणतात, आणि जिथं पार्टिकल्स सेपरेट होतात त्याला रेरिफॅक्शन म्हणतात. किती अगदी सरळ आहे बघा. प्रेशर जास्त लावलं सगळे पार्टिकल्स एकत्र आले, प्रेशर कमी लावलं सगळे पार्टिकल्स सेपरेट झाले. पार्टिकल्स एकदा एकत्र झाले की त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्रेशन. आणि पार्टिकल्स सगळे सेपरेट झाले त्याला आपण काय म्हणतो? रेरिफॅक्शन. इथं आपल्याला तेच बघायचं आहे. रिफ्लेक्शन ऑफ longitudinal wave. मगाचप्रमाणे इथे सुद्धा दोन एक्झाम्पल आहे, फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअर मीडियम. फर्स्ट वी सी द फ्रॉम डेन्सर मीडियम. काय होतं बघा. कॉम्प्रेशन means particles of the medium are collected. This region is called as compression, and the region where particles of the medium are separated is called as rarefaction. The longitudinal wave continuously consists of compression and rarefaction alternately. फिगर मध्ये बघा, कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन मी दाखवतोय. आणि काय होतंय? कॉम्प्रेशन इज इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम. Here tensor medium. Now see here, compression, rarefaction, this is the longitudinal wave. When longitudinal wave incident on denser medium, there is no change of phase. When longitudinal wave is incident on denser medium, there is no change of phase. जेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह डेन्सर मीडियम इन्सिडेंट होतात तेव्हा फेज चेंज होत नाही. म्हणून दॅट्स वाय when longitudinal wave incident on denser medium, compression is reflected as compression. Similarly, compression is reflected as compression. Instead of compression, if rarefaction is incident on the denser medium, then rarefaction is reflected as rarefaction. Because here there is no change of phase. Wave velocity is, this is the direction of incident wave and this is the direction of reflected wave. बघा, जेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह डेन्सर मीडियमवर इन्सिडेंट होतात, जेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह डेन्सर मीडियमवर इन्सिडेंट होतात, मग लॉन्जिट्युडिनल वेव्हचे दोन भाग असतात अल्टरनेटली, कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन. समजा कॉम्प्रेशन इन्सिडेंट झालं तर फेज चेंज न झाल्यामुळे कॉम्प्रेशन आहे तसं परत काय होतो? रिफ्लेक्ट होतो. समजा कॉम्प्रेशनच्या ऐवजी आपण रेरिफॅक्शन वापरलं.
कॉम्प्रेशनच्या ऐवजी रेरिफॅक्शन वापरलं तर काय होतं, रेरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरिफॅक्शन. वेव्ह व्हेलॉसिटी इज रिव्हर्स. नाउ सेकंड, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह फ्रॉम रेअर मीडियम. रेअर मीडियम मध्ये काय असतं, पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर फ्री टू व्हायब्रेट. रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम मधला हा नेहमी फरक लक्षात ठेवा. इथं काय होतं मात्र बघा, when longitudinal wave incident on rare medium, then their phase changes by pi because particles of the medium, incident medium, are free to vibrate, and that's why compression is reflected as rarefaction. बघा, and this is the direction of reflected wave. This is the direction of incident wave. This is the direction of reflected wave. जेव्हा longitudinal wave रेअर मीडियम वर इन्सिडेंट होतात तेव्हा फेज चेंजेस बाय pi. Due to that, if the compression is incident on rare medium, it reflected as rarefaction. If rarefaction is incident on rare medium, it is reflected as compression. जेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह रेअर मीडियम मध्ये इन्सिडेंट होतात तेव्हा फेज चेंजेस बाय पाय, आणि फेज चेंज हा पायने झाल्यामुळे ज्या कॉम्प्रेशन इन्सिडेंट झालं तर रिफ्लेक्ट कशा होतात, रेरिफॅक्शन, आणि रेरिफॅक्शन इन्सिडेंट झालं तर रिफ्लेक्ट कसं होतात, कॉम्प्रेशन. हिअर फेज चेंजेस बाय पाय. आता आपण यात परत एकदा रिपीट करूया बघा. वेन रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड रेअर मीडियम. फर्स्ट डेन्सर मीडियम. वेन लॉन्जिट्युडिनल वेव्स इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम, there is no change of phase. Compression is reflected as compression or rarefaction is reflected as rarefaction, and wave velocity is reversed. Second part, when longitudinal wave incident on rare medium, phase changes by pi. Compression is reflected as rarefaction or rarefaction is reflected as compression. There is wave velocity is reversed. मुलांनो, आज तुमच्या लक्षात रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आला असेल. याच्या घरी जाऊन तुम्ही हे पुन्हा वाचायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे आणि नोट्स स्वतः काढायच्या. लेट अस स्टॉप हियर.